कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात जाहीरनामा तयार करण्याची पहिली सुरुवात आज आम्ही करत आहोत। कोल्हापूर महापालिकेमध्ये काँग्रेसच्या माध्यमातून जाहीरनामा तयार करण्याची कारवाई आम्ही करतो आहोत आणि त्याचा अनावरण आदरणीय खासदार श्रीमान छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते आता संपन्न झालेला आहे। आमचा कॅम्पेन असा आहे, कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशीला तसं, म्हणजे कोल्हापूरची जनता म्हणेल त्या पद्धतीनं हा कॅम्पेन आम्ही त्या ठिकाणी घेणार आहोत। आणि कोल्हापुरातल्या उद्याच्या भविष्यकाळात काँग्रेसची सत्ता आल्यानंतर जो जनतेचा जाहीरनामा आहे तो जनतेचा जाहीरनामा आम्ही तयार करणार आहोत। आज तो आम्ही लॉन्च केलेला आहे। पुढच्या 7 दिवसात साधारणपणे 29 तारखेपर्यंत लोकांच्याकडून सूचना मागवणं, या शहरामध्ये लोकांना काय अपेक्षित आहे, आम्ही म्हटलं तसं कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशील तसं, या भूमिकेतून आम्ही हे कॅम्पेन लॉन्च करतोय। त्याचबरोबर आज एक QR कोड आम्ही लोकांसाठी देतोय, व्हॉट्सॲप नंबर एक देतोय 70 28 60 35 99 70 28 60 35 99 हा व्हॉट्सॲप नंबर आम्ही कोल्हापूर शहरातल्या आणि जगभरातल्या कोल्हापूरमधले राहणाऱ्या लोकांसाठी जाहीर करतोय। आज कोल्हापुरातले अनेक मंडळी पुणे, बेंगलोर, जगभरामध्ये IT क्षेत्रामध्ये काम करतायत। त्यांनाही वाटते की आमच्या मातृभूमीमध्ये जन्मभूमीमध्ये काहीतरी व्हावं। आणि अगदी काल लंडनवरून एक फोन आला की कोल्हापूर शहरामध्ये, मी इथला नोकरीला लंडनमध्ये आहे, परंतु महापालिकेची निवडणूक होती, माझ्या काही मागण्या आहेत पक्षाकडे। मी तो म्हणला आमच्याकडे तर आहेतच परंतु सगळ्यांच्याकडे आहेत। मी म्हणलं तुम्ही ईमेल पाठवा। निश्चितपणे उद्याच्या भविष्यकाळात कोल्हापूर शहर कसं असलं पाहिजे, जनतेच्या डोळ्यातून कसं असलं पाहिजे, ही आमची भूमिका असणार आहे। आणि म्हणून जाहीरनामा आम्ही साधारणपणे 29 तारखेपर्यंत लोकांच्याकडून मागतोय। त्याच्या आधी महापालिकेसाठी जवळजवळ 400च्या वर इच्छुकांनी आमच्याकडे अर्ज केले होते। त्यांनाही आपापल्या वॉर्डामध्ये वॉर्डचा जाहीरनामा करण्याचं काम आम्ही 2 महिन्यापूर्वी जाहीर केलं होतं की वॉर्डचा जाहीरनामा होईल। त्यांनी आपल्या वॉर्डातल्या सूचना आमच्याकडे केलेल्या आहेत। आमची जाहीरनामा कमिटी एकत्र बसलेली आहे आणि वॉर्डचा जाहीरनामा देखील आम्ही अंतिम टप्प्यात आणलेला आहे। त्यात आता पुढच्या 6 दिवसात कोल्हापूर शहरातल्या लोकांच्याकडून ज्या सूचना येतील त्या आम्ही एकत्रित करू आणि हा जाहीरनामा साधारणपणे 1 तारखेला हा कोल्हापूरचा काँग्रेसचा जाहीरनामा आम्ही लोकांच्या समोर या ठिकाणी ठेवू। आहात का? कारण विशेषतः शिवसेना असेल किंवा आम आदमी पार्टी देखील आज आपली वेगळी पत्रकार परिषद घेते। कशा पद्धतीनं जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे का आणि कशा पद्धतीने पुढे जाणार? गेले 15 दिवस महापालिकेची निवडणूक लागल्यापासून आम्ही काँग्रेसच्या वतीनं सचिन चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी अपॉइंट केली होती। शिवसेनेबरोबर 5-6 वेळा त्यांची चर्चा झालेली आहे। आम आदमी पार्टीवर माझी आणि त्यांची चर्चा झालेली आहे। राष्ट्रवादी बरोबर आमची चर्चा झालेली आहे। परंतु अडचण आता यात अशी आहे की 4 नगरसेवकाचा प्रभाग असल्यामुळं, थोडं पॅनेल पद्धत असल्यामुळं थोड्या काही तांत्रिक अडचणी अनेक ठिकाणी येत आहेत। आणि म्हणून कदाचित आज संध्याकाळपर्यंत शिवसेनेवर आमचा शिक्कामोर्तब होईल की काही जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आहे। त्यांचे संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर जी आज येणार आहेत
आणि म्हणून माझी त्यांची कदाचित आज भेट होईल संध्याकाळी किंवा उद्या सकाळी. आणि काही जागांवर आमचं त्यांचं एकमत झालेलं आहे, परंतु अजून काही जागा प्रलंबित आहेत, त्या मिटवण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. राष्ट्रवादीला आम्ही कशा पद्धतीने सामावून घेतो याची चर्चा त्यांच्यावर आम्ही केलेली आहे. कुठल्या जागा आम्ही सोडू शकतो हे त्यांना आम्ही विनंती केली आहे की आपण आमच्याबरोबर यावं असं सांगितलेलं आहे. माकप असेल भाकप असेल यांच्याशी काही चर्चा प्राथमिक झालेल्या आहेत आणि मग थोडा वेळ लागेल, अजून 5-6 दिवस लागतील, फॉर्म भरले जातील आणि मग कदाचित 1 तारखेला ह्या सगळ्या आघाड्या निश्चित होतील. महाविकास आघाडी नाही, आता आमचे फॉर्म काँग्रेस पक्षाचे आम्ही एकत्रच भरणार आहे. आमच्या काँग्रेस पक्षाच्या सगळ्या उमेदवारांना आमच्या सूचना आहेत की फॉर्म भरून आमच्याकडं त्या ठिकाणी एकत्रित करणार आहोत आणि त्या पद्धतीनं आम्ही पुढे जाणार आहोत आणि मग जिथं आघाडी होईल तिथला निर्णय आम्ही घेऊ. तर शिवसेनेकडून साहेब हॅलो पुण्यामध्ये परवा दिवशी रात्री अजितदादांचा फोन आला होता, हे खरं आहे, तुमच्याकडे बातम्या चालल्या, त्यांचा प्रस्ताव आला होता, यामध्ये दुमत नाही आहे. तो फक्त पुण्यासंदर्भातला होता, कोल्हापूर आणि इचलकरंजी संदर्भातला नाही आहे. परंतु पुण्यात सुद्धा गेले 3 दिवस झालं काँग्रेस पक्ष म्हणून आमच्या तिथल्या प्रमुख लोकांशी चर्चा चालू आहेत, प्रदेशाध्यक्षांशी चर्चा चालू आहे. गेले 5-6 दिवस झालं महाविकास आघाडी म्हणूनच पुण्यात लढायचं या दृष्टीनं आमची वाटचाल तिथं चालू आहे. आणि म्हणून शिवसेना असेल, पवार साहेबांचे राष्ट्रवादी असेल किंवा आमची काँग्रेस असेल, यांच्या 3 बैठका आतापर्यंत झालेल्या आहेत. कुठल्या सीट्स महाविकास आघाडी म्हणून आम्ही घ्यायच्या, शिवसेनेनं घ्यायच्या, राष्ट्रवादीने घ्यायच्या, याची प्राथमिक चर्चा झाली. कारण की शेवटी आपल्याला माहिती आहे राजकारणात या आघाडीच्या चर्चा शेवटपर्यंत चालतात, परंतु शेवटी आमचा ए प्लॅन तयार पाहिजे. आणि महाविकास आघाडी म्हणून आमचा ए प्लॅन तिथं तयार आहे. उद्या परवा 2-3 दिवसात काय घडतंय बघूया. शेवटी सीट वाटपामध्ये सीट कुणाला किती मिळणार, ज्यावेळी 5 पक्ष एकत्र येतात त्यावेळी नेमक्या सीट कुणाला किती मिळणार हाही मुद्दा असतो. आणि म्हणून आत्ता सद्य परिस्थितीचं तुम्ही माहिती, आज सकाळी 11:30 माहिती, महाविकास आघाडी म्हणून आम्ही लढणार आहे. नाही, आता बी प्लॅनची चर्चा, आता ए प्लॅन तर पहिला पाहिजे आमचा. आता 2 दिवस जातील, कारण की कसं आहे हे निर्णय एका वेळी होत, आदल्या दिवशी काही होतात, त्यामुळं खरं. परंतु कोल्हापूर आणि इचलकरंजीचा हा विषय नाही आहे, इचलकरंजीचा हा विषय नाही आहे. नाही, ते तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे, कारण की मी त्याचं उत्तर देणं संयुक्तिक राहणार नाही. मी म्हणलं तसं आमचा ए प्लॅन आता महाविकास आघाडी म्हणूनच आहे. शेवटी तो प्लॅन पहिला आमचा इम्प्लिमेंट करणं हे आमचं कर्तव्य असणार आहे. आणि म्हणून महाविकास आघाडी म्हणून पुण्यामध्ये सुद्धा आम्ही निवडणुकीची तयारी त्या ठिकाणी करत आहोत. नाही, मी काय म्हणलं की अजून प्राथमिक चर्चा कुठलीही झालेली नाही, त्यामुळे आत्ता मी त्याच्यावर बोलणं संयुक्तिक राहणार नाही. स्पेक्युलेशन राजकारणामध्ये कायम राहणं चांगलं असतं. त्यामुळं आज त्याच्यावर बोलण्यापेक्षा आमची पहिली ए प्लॅन आमचा पुण्यातला, मी सातत्यानं संपर्कात आहे आमच्या सगळ्या लोकांशी, आमचा ए प्लॅन तयार होऊ दे आणि मग 3ही पक्ष एकत्र बसणार ना. शेवटी एखादा निर्णय ज्यावेळी घ्यायला लागतो, घटक पक्ष म्हणून किंवा एखाद्या पक्षाबरोबरचा विषय असेल, त्यावेळी 3ही पक्ष बसून निर्णय घेणार. नाही, मला वाटते शेवटी संजय राऊतांनी वक्तव्य त्या ठिकाणी किंवा त्यांचं स्टेटमेंट आलेलं आहे, परंतु शेवटी राष्ट्रवादीने निर्णय घेणं गरजेचं आहे ना, आम्ही कोणी सांगण्यापेक्षा. आणि म्हणून मी अजून तुम्हाला सांगतोय की आत्ता 11:30ला महाविकास आघाडी म्हणून आम्ही त्या ठिकाणी लढणार आहोत.
227 जागा मुंबई महापालिकेमध्ये आहेत. आम्ही 227 जागा लढवण्याची तयारी तिथं मुंबईमध्ये केलेली आहे. घटक पक्ष वंचितची तिथं चर्चा मुंबई महापालिकेमध्ये त्या ठिकाणी चालू आहे. RPI गटांशी चर्चा तिथं त्या ठिकाणी चालू आहे. काही घटक पक्ष आहेत जे प्राबल्य त्यांचं मुंबईमध्ये आहे, त्यांच्याबरोबर चर्चा करून मग सीट वाटप होऊन मग आमच्या सीटा किती असणार हे एक 5-6 दिवस लागतील आम्हाला माहिती द्यायला. नाही, नक्की निघेल. कारण की शेवटी मुंबईमध्ये काँग्रेसचं प्राबल्य नेहमी राहिलेलं आहे. तुम्ही बघितलं तर मुंबईमध्ये एक काळी 15 वर्षापूर्वी काँग्रेसचं प्राबल्य नेहमी राहिलेलंच आहे. त्यामुळं वंचित असू दे, इतर घटक RPIचे गट असू देत, हे आम्ही एकत्र येऊन या निवडणुकीला सामोरं जाऊ. मागं काय घडलं याच्यापेक्षा उद्याचं खड्डेमुक्त मुंबई करणं, फायनान्शियल कॅपिटल मुंबई आहे ही विकसनशील करणं, ही काँग्रेसची प्रायोरिटी असणार आहे. नाही, महापालिकेमध्ये थोडी सुसूत्रता येईल. महापालिकेमध्ये तसं होणार नाही. नाही, मला वाटतं तसं संयुक्तिक नाही. चर्चा त्यांची सचिन चव्हाण आणि त्यांच्याबरोबर सातत्यानं त्या ठिकाणी चालू आहे. मी कुणावरही टीका टिप्पणी करणार नाही. माझा अजेंडा कोल्हापूरच्या डेव्हलपमेंटचा असेल. शाहू महाराजांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण कोल्हापूर शहर विकसनशील कसं करता येईल हा आमचा प्रयत्न असणार. नाही, मी म्हणलं तसं मगाशी त्याचं उत्तर दिलेलं आहे की शिवसेनेबरोबर चर्चा चालू आहे. 2 दिवसात आघाडीच्या संदर्भातली आकडेवारी आपल्या समोर येईल. ते कसं असते त्याचा तेवढा तो विषय महत्वाचा त्या ठिकाणी नाही आहे. यादीत नाव त्या प्रदेशाध्यक्षच आहेत. त्यामुळे आता उद्या मी यादीत नसलो म्हणजे काही मी स्टार प्रचार असं होत नाही. त्याला स्टार प्रचारक याचा अर्थ काय असतो मुळात तुम्ही समजून घेतलं पाहिजे. निवडणूक आयोगाला स्टार प्रचारकांना हेलिकॉप्टर विमानातनं फिरायची परवानगी असते आणि तो खर्च पक्षाच्या खर्चावर पडतो. हा मूळ मुद्दा त्या ठिकाणी. याचा अर्थ असा होत नाही की बाकीचे स्टार प्रचारक नाहीत किंवा नाही. आणि मला नाही वाटत की ती आधी मला बघावी लागेल. तसं काय होणार नाही. वर्षा गायकवाड अध्यक्षच आहेत आमच्या. नाही, काँग्रेसमध्ये बंडखोरी होणार नाही. कारण की सगळेजण आमच्यावर विश्वास ठेवून त्या ठिकाणी आहेत. आणि निर्णय घेताना सुद्धा तुम्ही पत्रकार मित्रांनी बघितले गेले 10 दिवस किमान एक 5-25 हजार लोकांना मी भेटलो असेल. आणि हा निर्णय आम्ही व्यवस्थित त्या ठिकाणी घेतोय. त्यामुळे आमच्याकडे कुठलीही बंडखोरी होणार नाही. नाही, तेही आमच्या बरोबर आहेत. माझी त्यांची चर्चा झालेली आहे. मालोजी राजे सुद्धा आमच्या बरोबर आहेत. आणि गुरुबाळनी परवा स्टेटमेंट दिलेलं आहे. ते दयानंदला शंका वाटते हो सारखं. आमची गाडी भरली रणजित, आमची गाडी भरलेली आहे. मला आता आमच्यातलंच वाद मिटवायचं शक्य होणार. त्यामुळे तसं काही होणार नाही. त्यांना तिकीट मिळालं नाही तर त्यांनी प्रेमानं आमचा प्रचार करावा अशी माझी विनंती आहे. नाही, मी सांगितलं तसं आमचा जाहीरनामा हा कोल्हापुरातल्या लोकांसाठी आहे. आणि म्हणून उद्याचं कोल्हापूर कसं हे आंतरराष्ट्रीय पातळीवरचं शहर करायचं आहे का, राष्ट्रीय पातळीवरचं शहर करायचं आहे का, स्मार्ट सिटी करायची आहे का. आता AQI कोल्हापूरचा त्या ठिकाणी वाढलेला आहे. आपण पाहतो पोल्युशन वाढलेलं आहे. रस्त्यांची दुरावस्था आपण पाहिलेली आहे. पार्किंगची दुरावस्था या कोल्हापूर शहरामध्ये प्रचंड प्रमाणात झालेली आहे. आणि 5 वर्ष झालं सरकारच्या ताब्यात महापालिका आहे. म्हणजे डायरेक्ट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या ताब्यात कंट्रोल महापालिकेचा. नगरसेवक कोण नाही आहेत. गेल्या 5 वर्षामध्ये जी काय वाताहत झाली या कोल्हापूरची याला जबाबदार विद्यमान सरकार त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून हे सगळे प्रश्न घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत.
नाही, गरजेचं आहे. कारण की शेवटी कसं आहे, तुम्ही लोकांना विकास कामातून आम्ही भावणारच आहोत, परंतु या स्लोगनच्या माध्यमातून आम्ही मेसेज काय देतो तो महत्वाचा आहे. मेसेज काय आमचा, तुम्ही म्हणशीला तसं कोल्हापूर आम्ही करणार आहे. आम्ही म्हणत नाही की आम्ही असं सांगतोय, आम्ही असं करू म्हणत नाही. आम्ही म्हणतोय की हे या गोष्टी झाल्या पाहिजेत, परंतु आम्ही लोकांचं ऐकून उद्या 5 वर्ष कारभार करणार आहे. लोक म्हणतील तसा कारभार करणार आहे. टक्केवारी मुक्त ही महापालिका आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. खड्डे मुक्त कोल्हापूर शहर करणार आहोत. अनेक लोक चांगल्या सूचना दे. मी काल म्हणलं ना, लंडनवरनं मला काल फोन आलाय. कोल्हापुरात 1 लाख व्यक्ती तिथे नोकरी करतोय, त्याचा फोन आलाय की मला या सूचना करायच्या आहेत. त्यामुळे अशा जर चांगल्या सूचना आल्या तर आम्हाला ते इम्प्लिमेंट करता येतील. थोडे पत्रकार परिषद सिरियस चाललेली म्हणून हलकं फुलकं मी केलं परवा. असं नाही होत की प्रत्येकानं आपापल्या जिल्ह्यात त्या ठिकाणी जबाबदारी घेऊन काम केलं. नगरपालिका नगरपंचायतीमध्ये 122 जागा मी लढलो होतो आणि जवळजवळ 65च्या पुढे जागा आमच्या निवडून आल्या. 70 पर्यंत जागा निवडून आल्या. महाविकास आघाडी म्हणलं तर 94 पर्यंत जागा आमच्या महाविकास आघाडी. म्हणून या दडपशाहीच्या राजकारणात तुम्ही बघितलं, या पैशाचा वारेमाप वापर, या सगळ्यात आमच्या जागा एवढ्या निवडून आणल्या म्हणजे तुम्ही कोल्हापुरात लोकांचं कौतुक करायला पाहिजे. नाही, ते दबावाचं राजकारण चालू आहे. त्यांना खात्री नाही त्यांच्या कार्यकर्त्यांच्यावर. भाजप आता मूळ भाजपचं ज्यांनी धुनी धुटली त्यांना किती जणांना तिकीट मिळणार आहे हे आधी जाहीर झाल्यावर आपल्याला कळेल, आणि नव्यांना किती मिळणार आहे हे आधी जाहीर झाल्यावर कळेल. सुधीर मुनगंटीवारांनी जी व्यथा व्यक्त केली ती खरी आहे. भाजपची अवस्था बघितली तर आता मूळ भाजपचा कोण, आता दुर्बीन घेऊन भाजपमध्ये हुडकावं लागेल अशी भाजपची अवस्था झालेली. आणि त्यांनी, ते एक सिनियर लीडर आहेत, मंत्री राहिलेले आहेत, आणि त्यांनी त्यांचं मन व्यक्त केलेलं आहे की आता जुन्या भाजपच्या लोकांना काही किंमत राहिलेली नाही, नव्या लोकांमुळे आता भाजप बिघडलेली आहे, हे त्यांनी त्यातून व्यथा त्यांची व्यक्त केलेली आहे. इचलकरंजी महापालिकेत 5 बैठका महाविकास आघाडी म्हणून आमच्या झालेल्या आहेत. परवा देखील माझ्याकडं इचलकरंजी महापालिकेतले सगळे लोक येऊन गेलेले आहेत. आम्ही तिथं महाविकास आघाडी म्हणून ताकदीनं लढणार आहोत. युतीतल्या लोकांनी कोल्हापूरसाठी दिलेल्या आश्वासनाची यादी काढली तर त्यांचं नाव लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये जाईल. एवढी आश्वासनं युतीतल्या लोकांनी गेल्या 4-4.5 वर्षामध्ये कोल्हापूरकरांसाठी केलेले आहेत. पालकमंत्री मी असताना शेंडा पार्कमध्येच IT पार्कचं आम्ही जागा आरक्षित त्या ठिकाणी केलेली. आता त्यांनी बदलली असली तर मला माहीत नाही, परंतु ही कोल्हापूर शहरामध्येच जागा त्या ठिकाणी पाहिजे. उद्याच्या भविष्यकाळात जे IT धोरण राज्य शासनानं आणलेलं आहे ते 2 टायर सिटीजसाठी काही सवलती दिलेल्या आहेत, परंतु माझा त्यातला आक्षेप असा आहे की रत्नागिरीमध्ये ज्या सवलती आहेत त्या कोल्हापूरमध्ये मिळाव्यात, नागपूरला ज्या सवलती आहेत त्या कोल्हापूरमध्ये मिळाव्यात. उद्या ज्यावेळी सरकारमधले लोक बोलतील आम्ही काय करणार आहे त्यावेळी त्याचं उत्तर देऊ. तुम्ही एका जिल्ह्यासाठी कशा वेगळ्या सवलती दिल्या, नागपूरसाठी वेगळ्या सवलती देता, मग कोल्हापूरसाठी मी द्या त्या सवलती, तर IT पार्क याला कंपन्या देखील त्या ठिकाणी तयार होतील. FSI मधल्या काही सूट असेल, टॅक्सेस मधले काही सूट असतील, हे एका जिल्ह्यासाठी राज्यामध्ये वेगळे आणि बाकीच्या जिल्ह्यासाठी हे संयुक्तिक नाही. आणि म्हणून IT पॉलिसीमध्ये हा बदल केल्याशिवाय
हा प्रोग्रेस त्या ठिकाणी होणार नाही, परंतु महापालिका म्हणून आम्ही त्याला एक वन विंडो क्लिअरन्स परवानग्यांचा करू शकतो. ज्या आय टी कंपन्या उद्या कोल्हापूरमध्ये येऊ इच्छितात त्यांना एक खिडकी योजना करून त्यांचे क्लिअरन्सेस आम्ही करू शकतो. मूळ विजेची उपलब्धता हा महत्त्वाचा विषय असणार आहे. 24/7 काम करण्यासाठी सेफ सिटी असणं गरजेचं आहे आय टी क्षेत्रासाठी. मग CCTVचं जाळं उभं करणं ही आमची प्रायोरिटी आय टीसाठी त्या ठिकाणी असणार आहे. आणि म्हणून आय टीसाठी जे इन्फ्रास्ट्रक्चर लागतं, ज्या गोष्टी लागतात, ते महापालिका म्हणून आम्ही त्याचाही आमचा प्लॅन तयार आहे. नाही, मला वाटतं आता जाहीरनामा आमचा ज्यावेळी जाहीर होईल त्यावेळी आम्ही त्याच्यावर वक्तव्य करू, कारण की आता सूचना आम्ही लोकांच्याकडनं घेतोय आणि महायुतीतल्या लोकांनी तो निर्णय घेणं अपेक्षित होतं. त्यांनी आता तिन्ही आमदार त्यांचेच आहेत, मॅन्डेट त्यांना जनतेनं दिला आहे. नाही, चिन्हावर. नाही, तर मी काय करतो, एक आज नको तो विषय, मी सेपरेट पत्रकार परिषद घेतो आणि मी किती MLD पाणी तिथनं उचललं गेलेलं आहे आतापर्यंत कोल्हापूर शहरात, तुम्ही प्रत्येक घरामध्ये किती पोहोचलेलं आहे, जी आकडेवारी देतो. 8 दिवस जाऊ देत, अजून इलेक्शनला मुद्दा पाहिजे ना. नाही, नाही, आता सगळ्या लोकांना माहित आहे, पूर्णत्वाला आम्ही नेलेले आहे ते. मग मधी तुम्हाला आठवत असेल पत्रकारांना, जयश्री जाधवांच्या शेवटच्या सभेमध्ये कसबा बोर्डामध्ये 250 दिवस ही फाईल कुठं पेंडिंग होती PWD डिपार्टमेंटमध्ये, मी तारखा सांगितलेल्या आणि ते कागद माझ्याकडे अजून सुद्धा आहेत. त्यामुळे त्यांनी क्लेम करावाच. काउंटर एवढा मोठा होणार की ते विषय सोडून देतील आता माझ्यावर ते क्लेम करायचं. म्हणजे 250च्या पुढे दिवस PWDच्या परवानग्या कशा मिळाल्या नाहीत हे रेकॉर्डवर मी जयश्री जाधवांच्या इलेक्शनला कसबा बोर्डामध्ये जाहीर केलेलं आहे शेवटच्या सभेत. त्यामुळे त्यांनी त्याच्यावर बोलावं, मला संधीच मिळेल उत्तर देण्याची. म्हणजे त्यांच्या पक्षात लोकशाही नाही हे सिद्ध होते. आता आपण सर्व कोल्हापूर कसं आणि तुम्ही म्हणशीला तसं या कामासाठी आपण इथं आलो आहोत. आता मी पाहिलं तर तुमच्या सूचना जशा काही आलेल्या नाहीत अजून दिसतंय, तर तुमच्या सूचना यायला पाहिजे, तुमच्या सगळ्यांच्या सूचना यायला पाहिजे. आणि त्याला तुम्ही जर जो नंबर दिला आहे त्याच्यावर मेलचा नंबर दिला आहे ज्याच्यावर जर पाठवल्या सगळ्या, तर मला वाटतं 1 ते 10 असं प्रायोरिटाईज करून, म्हणजे एकेकाला प्रायोरिटी देऊन जर आपण सुचवलं तर ते इथं आम्हाला सोपं जाईल.
तुमचा जाहीरनामा तयार करायला काँग्रेसचा. आणि निश्चितच कोल्हापूर शहरामध्ये आता एक वेगळं वातावरण निर्माण झालेलं आहे. आणि या चांगल्या वातावरणामध्ये आणि काँग्रेसकडनं त्यांची अपेक्षा आहे, जनतेची अपेक्षा आहे की चांगलं काम होईल. आणि त्यासाठी निश्चितच सगळे आता जे काँग्रेसचे आलेले आहेत आणि त्यांच्याबरोबर जे महाविकास आघाडीमधले सुद्धा जे सामील होतील ते सर्वच्या सर्व चांगलं काम करतील आणि चांगलं निवडून येतील याची तयारीसुद्धा त्यांनी केलेली आहे. आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने त्यांची कामगिरी आपल्याला दिसून येईल. अजिंक्यतारा ऑफिसमध्ये आम्ही वकिलांची टीम ठेवलेली आहे. उमेदवारी अर्ज भरणाऱ्यांनी उमेदवारी अर्ज भरायचा, ऑफिसमध्ये घेऊन यायचं. प्रदेश काँग्रेसचे 2 लोक तिथे बसलेले आहेत, ते अर्जाची छाननी करतील. कारण की त्यात राजू लाटकर सांगत होते निबंध द्यायचा आहे असं काहीतरी आहे वाटतं. म्हणजे 20 पानाचा फॉर्म असल्यामुळे निबंध द्यायचा आहे म्हणजे. आणि आम्ही सूचना दिलेल्या आहे, आमची टीप आहे, प्रत्येक फॉर्मचं व्हिडिओ रेकॉर्डिंग आम्ही करून ठेवणार आहोत. उद्या कोणीतरी तिथं खाडा करून आमचा फॉर्म बाद करू नये. त्यामुळं दक्षता आम्ही घेणार आहे. कारण की सरकार कसं चाललंय आम्ही बघायला लागलोय. धर्माबादमध्ये परवा मतदारांना कोंडून गाठलं होतं, हे वास्तव पुढे आलेलं आहे. त्यामुळे आम्ही दक्षता सगळ्या यावेळी घेणार आहोत. काही होऊ शकते. आता आमच्या उमेदवारांच्यावर दबाव या लागलेत, फोन या लागलेत. बांधकाम ज्यांचे बांधकाम क्षेत्रामध्ये आहेत त्यांना ADTP मधनं अधिकारी फोन करतायत. आता त्या अधिकाऱ्यांना बी सांगितलंय 16 तारखेला आम्हीच आहे. हा, हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.